माझं नाव डॉक्टर विजय जगताप. आज मी तुम्हाला हेल्थबद्दल माहिती सांगणार आहे. बघा, मनुष्याचं आयुष्य 120 वर्षाचं आहे, पण आज तो 120 वर्ष जगत नाही. त्याला अनेक कारणे आहे सर. त्यातलं एक कारण आहे बदलती जीवनशैली. आज बदलत्या जीवनशैलीमुळं लोकांचं राहणीमान बदललेलं आहे, आहार विहार बदललेला आहे, दिनचर्या बदललेली आहे, ऋतुचर्या बदललेली आहे. ह्या गोष्टीमुळं तो 100 ते 120 वर्ष जगू शकत नाही आहे. आज सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत आपण केमिकलचा यूज करतो. त्याचा पण आपल्या शरीरावर खूप सारा परिणाम होतो सर. सकाळी उठल्यानंतर आपण पेस्ट यूज करतो, ती केमिकल आहे. सोप यूज करतो, ती केमिकल आहे. आपण आंघोळ केल्यानंतर देवाला अगरबत्ती लावतो, ती पण केमिकल आहे. म्हणजे जास्तीत जास्त केमिकलचा यूज केल्यामुळे पण आपल्या बॉडीवर वाईट परिणाम होतात आणि लवकर आजार होतात. जुन्या काळामध्ये लोक इन्फेक्शनने एक्सपायर होत होती. जसं की प्लेग आजार येत होता, राजेश्मा म्हणजे TB आजार येत होता. पण आज जे लोक एक्सपायर होत आहेत ते हार्ट अटॅक, पॅरालायसिस, डायबिटीज, कॅन्सर हे लाईफस्टाईल रिलेटेड मुळे होणारे आजार आहेत. यामुळे लोक एक्सपायर होत आहेत. बघा, आत्ता मी एक न्यूज ऐकली होती. एक 8 वर्षाची मुलगी, तेजस्विनी तिचं नाव आहे, कर्नाटकमधली, ती चक्कर येऊन हार्ट अटॅकने एक्सपायर झाली. तर मला आज हार्ट अटॅकबद्दल थोडीशी माहिती द्यायची आहे. बघा, तिला हार्ट अटॅक आला आणि ती एक्सपायर झाली. म्हणजे 8 वर्षाच्या मुलीलासुद्धा हार्ट अटॅक येतो आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनची जी संघटना आहे त्यांचं असं म्हणणं आहे की भारतामध्ये किंवा वर्ल्डमध्ये 37 लाख लोकांना हार्ट अटॅक येतो आहे. लहान मुलांना हार्ट अटॅक येतो आहे. आज 5 ते 35 वर्षाच्या लोकांना पण पटकन हार्ट अटॅक येतो. मध्ये एक न्यूज आली होती, एक 7-8 महिन्यापूर्वी. डॉक्टर गांधी म्हणून आहेत, ते सर्जन होते. त्यांनी 16,000 सर्जरी केल्या, हृदयाच्या सर्जरी केल्या. त्यांना पण हार्ट अटॅक आला. म्हणजे एक हृदय तज्ज्ञसुद्धा त्यांना पण हार्ट अटॅक येतो आहे. ह्याचं कारण आपली बदलती जीवनशैली सर. त्याबद्दल मी माहिती देऊ इच्छितो की आज 5 ते 10 वर्षाची मुलं, त्यांचं वजन वाढत चाललेलं आहे. आज हार्ट अटॅक येण्यासाठी कोणती कारणं आहेत किंवा आपण काय चुका करतोय, घरचे लोक मुलांबरोबर काय चुकीच्या सवयी लावतात, ह्याचे थोडं डिस्कस करणार आहे. बघा, बऱ्याच वेळेस घरची लोक सकाळी उठल्यानंतर मुलांना दूध देतात. ॲक्च्युली मुलांना दूध देण्याचा टाईम हा संध्याकाळचा आहे. संध्याकाळी दूध डायजेस्ट करण्यासाठी जे एन्झाईम लागतं ते लिव्हर सिक्रीट करतं. पण आपल्याकडं तसं करत नाहीत. आपल्याकडं सकाळी दूध देतात. सकाळी फळांचा रस दिला पाहिजे, दुपारी त्यांना ताक वगैरे दिलं पाहिजे आणि संध्याकाळी दूध दिलं गेलं पाहिजे. तसं बघितलं तर लहान वयामध्ये हार्ट अटॅक याचं काहीच कारण नाही आहे. पण आपण त्यांना जे खाऊ घालतोय त्याच्यामध्ये पुरेसं फायबर्स नाही आहे. जंक फूड खाऊ घालतोय, का बर्गर पिझ्झा खाऊ घालतोय. त्यांना फायबरयुक्त आहार दिला गेला पाहिजे. फायबरयुक्त आहार हा कडधान्यामध्ये आहे. किंवा तुम्ही जी चपाती बनवता त्या चपातीमध्ये जो कोंडा असतो, जे वरचं चाळण असतं ना, ते पण खाऊ घातलं पाहिजे. कारण त्याच्यामध्ये फायबर्स असतात. त्या फायबर्समुळं डायजेशन चांगलं राहतं, कॉन्स्टिपेशनचा त्रास होत नाही, त्यांच्या अंगाला ते लागेल. आणि आज वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन सांगतं की 37 लाख मुलं त्यांचं वजन वाढलेलं आहे. 37 लाख मुलांचं वजन वाढलेलं आहे. त्याचं मेन कारण आहे ह्या सगळ्या सवयी. आज मुलांना शाळेमध्ये पण तणाव जास्त आहे. मग शाळेमध्ये लवकर उठावं लागतं, पुरेशी झोप होत नाही. तसं जर बघितलं तर मुलांना व्यवस्थित झोप झाली पाहिजे, 6 ते 8 तास झोप घेतली पाहिजे. तसं बघितलं तर हृदय जे आहे बायोलॉजिकल क्लॉकनुसार, एक बायोलॉजिकल क्लॉक म्हणजे कसं, आपल्या शरीरामध्ये क्लॉकवाईज आपल्या एक ॲक्टिव्हिटीज होतात. जसं की सकाळी उठल्यानंतर आपल्याला 6च्या टायमिंगला वॉशरूमला येतं. लहान बाळाला पण तसं असतं. ते आतमध्ये चालू असतं. प्रत्येक अवयवाचा एक काळ असतो. हृदयाची एनर्जी रात्री 11 ते 1ला कमी होते. म्हणजे आपण लवकरात लवकर झोपलं गेलं पाहिजे. 9 ते 10च्या दरम्यान आपण झोपी गेलं पाहिजे. 6 ते 8 तास पुरेशी झोप घेतली पाहिजे. ती आज घेतली जात नाही आहे. TV आला, मोबाईल आला, ह्या गोष्टींमुळं, सोशल मीडियामुळं आपण जास्त त्याच्या टचमध्ये आहोत. त्याच्यामुळं आपली झोप डिस्टर्ब झालेली आहे. पुरेसा आहार घेतला पाहिजे. जसं मी सांगितलं की फायबरयुक्त आहार घेतला पाहिजे. लहान मुलांनी शक्यतो जंक फूड वगैरे नाही खाल्लं पाहिजे. त्याच्यानंतर व्यायाम केला गेला पाहिजे. सकाळी थोडाफार व्यायाम केला गेला पाहिजे. तर लहान मुलांना अटॅक यायचं काहीच विशेष असं कारण नाही. पण आपल्या
जी लाईफस्टाईलमध्ये जे आपण विदाऊट फायबरचा जो आहार सेवन करतो तो जास्त हानिकारक आहे. तसंच ह्यातनं वाचण्यासाठी, हार्ट अटॅक न येण्यासाठी आपण बऱ्याच गोष्टी करू शकतो.